नमस्कार. डिवाइन डिकोड या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण बरेचदा असं ऐकतो किंवा आपणही स्वतः असं म्हणतो की आपण कितीही प्रयत्न केले, आपण काहीही केलं, शेवटी आपल्या नशिबात जे असतं तेच घडतं. आपल्या हातावरचे जे काही रेषा असतात त्यानुसारच आपलं भविष्य घडत जातं. पण खरं आहे का हे? खरंच हातावरच्या या रेषा आपलं भविष्य घडवतात का? आपलं व्यक्तिमत्व घडवतात का? खरंच या हातावरच्या रेषांनी आपलं आयुष्य पूर्णपणे घडतं का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पॉडकास्टमध्ये आज पाहायला मिळणार आहेत, आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज लाभले आहेत महेंद्र इनामदार सर. सरांना 1989 साली शंकराचार्य पीठाकडून ज्योतिष रत्न ही पदवी मिळालेली आहे. तसेच या क्षेत्रामध्ये हस्तरेखाशास्त्र, ज्योतिषशास्त्र यामध्ये त्यांचा 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तर आज आपण त्यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, आज आपण हस्तरेखा शास्त्राबद्दल बोलणार आहोत. तर पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायचंय की हस्तरेखा शास्त्र म्हणजे नेमकं काय? हस्तरेखा शास्त्र म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या हातावरती ज्या काही रेषा असतात किंवा काही आपलं कुतूहल असतं नेहमी, बरोबर, की हे कशाचं द्योतक आहे बुवा किंवा कशासाठी या रेषा आहेत. पण आपल्या शरीराच्या इतर कोणत्याही भागावरती अशा रेषा नसतात, मग हातावरतीच का असतात? मग हे जी गूढ चिन्ह आहेत, या गूढ चिन्हांचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे, ओके, त्या शास्त्राला हस्तरेखा शास्त्र असं म्हणतात. ओके, ठीक. कुदरत नावाचा एक चित्रपट तुम्ही बघितला असेल राजेश खन्नाचा. त्याच्यामध्ये काय की कुदरत की हर एक माला कुदरत ही फिरती है, हाथों की लकीरों पे वो जाग के सोती है, असं त्याचं म्हणजे आपल्या हातावरती नियती जी आहे किंवा कुदरत जी आहे ती आपल्या हातावरतीच ह्या सगळ्या गोष्टींचं रेखांकन करत असते. आणि हे रेखांकन करून झाल्यानंतर ती निर्दिष्ट होते. त्यानंतर त्या माणसाच्या कर्माप्रमाणे त्याला त्या गोष्टींची फळं कालानुक्रमे मिळत जात असं त्याचा अर्थ आहे. ओके ओके. पण जेव्हा आपण म्हणतोय या हस्तरेखा शास्त्राबद्दल जर आपण बोलतोय तर मला हे जाणून घ्यायचं की याची नेमकी उत्पत्ती कुठून झाली, म्हणजे याची सुरुवात कुठून झाली? हस्तसामुद्रिक शास्त्राचा इतिहास जो आहे हा अतिशय प्राचीन आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की पुराणांच्या मध्ये वरुण ही जी देवता आहे, वरुण ज्या देवतेचं पूर्ण जलांच्या वरती जे महासागर असतील, जे जेवढे याच्यावर जल स्त्रोत आहेत त्या जलस्रोतावरती वरुण या देवतेचं आधिपत्य असतं. वरुण हा इंद्रांचाच एक स्वरूप मानलं जातं. त्या वरुण देवतेनं विकसित केलेलं जे समुद्रशास्त्र आहे, वरुण ही समुद्राची देवता आहे, त्यामुळे त्या समुद्र देवतेने विकसित केलेलं शास्त्र म्हणून याला सामुद्रिक शास्त्र असं म्हटलं जातं. म्हणून हे हस्तसामुद्रिक असं म्हणतात. तर आपण ते लोकांना समजावण्यासाठी हस्तरेखा शास्त्र असं म्हणतो. हस्तसामुद्रिक असेल, मुख सामुद्रिक, सामुद्रिक ह्या त्यामध्ये भाग आहे. पदसामुद्रिक म्हणजे पायाच्या रेषांचे वर्ण, जशा हातावरच्या रेषा असतात तशा आपल्या पायावरच्या पण रेषा असतात. अनेक प्रकार आहेत त्यामध्ये. तर पण त्यामध्ये प्रचलित असलेला जो प्रकार आहे तो म्हणजे हस्तसामुद्रिक. ओके, म्हणजे खूप वर्षांपासूनची याची उत्पत्ती आहे, अतिशय प्राचीन काळापासून. जवळपास आपण असं म्हणू की जवळपास 10,000 वर्षाच्या पूर्वीपासून सुद्धा हे शास्त्र चालत आलेलं आहे. ओके. सर, आपण बरेचदा असं म्हणतो की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सायन्स असतं, शास्त्र असतं. तर ह्याच्या नावातच शास्त्र जरी असलं तरी सायन्स म्हटलं प्रत्येक गोष्टीला काहीतरी कार्यकारण भाव असला पाहिजे, तर त्याला आपण शास्त्र म्हणू शकतो. तसं खरंच हे शास्त्रीय आहे का? म्हणजे याला काही शास्त्राचा आधार आहे का? आता जर का आपल्याला जर का सांगायचं झालं तर हे म्हटलं तर शास्त्र आहे, म्हटलं तर ही विद्या आहे. ओके. म्हणजे कसं आहे की विद्या ही कोणत्याही क्षेत्रामधली असू शकते. शास्त्र म्हटलं की त्याला नियम असू शकतात. आता कसं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या हातावरच्या रेषा ह्या वेगवेगळ्या असतात. अगदी बारीक सारीक जरी आपण त्यातले भेद जरी बघितले तरी ते वेगवेगळे असतात नेहमी. पण त्यामुळे हे शास्त्र ठरू शकत नाही. पण शास्त्रवेत्याने ज्याने हे निर्माण केलं त्याला त्याने शास्त्र असा नियम. कारण शास्त्राचा नियम कसा आहे की 1+1=2, म्हणजे सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे. पण तसं नसतं. प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं असते. ते पूर्वसंचित कर्माप्रमाणे ठरत असतं. आता हस्तसामुद्रिक शास्त्र हे मी जरी शिकलो किंवा तुम्ही जरी शिकला तरी ते बघत असताना इंट्युशन पॉवर नावाचा एक भाग असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने केलेली जी तपश्चर्या असते किंवा त्या व्यक्तीची आध्यात्मिक जी तपश्चर्या असेल, आध्यात्मिक योग्यता जी असेल, त्यांच्यावरती असलेल्या सद्गुरूंची जी कृपा असेल किंवा त्या सांगणाऱ्या व्यक्तीच्या पूर्वसंचित कर्माप्रमाणे त्याचा जो काही फ्लो असेल किंवा त्या बाबतीतली शक्ती असेल
ती शक्ती सांगत असते. आता किरोंच्या बाबतीत सांगायचं झालं तर किरो हे नावाचे हस्तसमुद्रिक शास्त्र अतिशय प्रकांड पंडित होऊन गेले प्राचीन याच्यात, म्हणजे युरोपियन याच्यामधले येते. किरोंचं अर्थ जे हस्तसमुद्रिक शास्त्र आहे ते फार मोठं आहे. त्यात त्याने अभ्यास केला, पण त्यांनी ही विद्या कुठून साध्य केली तर त्यांनी विद्या साध्य केली भारतामधून. आणि भारतामध्ये ती कोणाकडनं केली तर शंकर संप्रदाय जो आहे त्या शंकर संप्रदायाकडून किरोंनी ही विद्या साध्य केली. म्हणजे या सगळ्या विद्यांचं जे माहेरघर आहे, या म्हणजे गूढ विद्यांचं अकोल सायन्स म्हणतो आपण त्याला, त्याची जन्मभूमी भारत आहे. आणि त्याच्यामधलं हे एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये कसं आहे की तुमचा हात ज्या प्रकारचा असतो त्या प्रकाराप्रमाणे तुम्हाला मिळत असतं. तर याला सायंटिफिक बेस जर असं म्हटलं तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावर जे रिफ्लेक्शन जे असतात, उजवा आणखी डावा हाताचा पंजा जो आहे, या दोन पंजांच्या साह्यानं हे शास्त्रातला आम्ही काही जे आडाखे असतात ते सांगत असतो. ते अशा पद्धतीचे आहे की आपल्या हाताच्या वरती मेंदूचा जो डावा भाग असतो, मेंदूचा डावा भाग जो असतो त्याचं रिफ्लेक्शन जे असतं ते आपल्या उजव्या हातावरती असतं. आता मेंदूचा डावा भाग काय करतो हे सायन्सनं प्रूव्ह केलं की मेंदूचा डावा भाग जो असतो तो प्रॅक्टिकल डिसिजन घेत असतो. प्रॅक्टिकल डिसिजन घेणे, एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव काय ते तपासून बघणे, म्हणजे ज्या ज्या गोष्टीत बाप दाखवणं तर साध्य कर असा ज्या प्रकारचा जो भाग असतो तो लॉजिकचा भाग असतो, तर्कशास्त्राचा भाग, तो जो भाग आहे तो मेंदूचा डावा भाग आपला नेहमी करत असतो. म्हणजे सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या मेंदूच्या डाव्याचा भरपूर उपयोग होत असतो, आमच्यासारख्या त्याचा होत नाही. आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपल्या नेहमी उजव्या हातावरती असतं. आणि उजवा मेंदूचा जो उजवा भाग आहे तो नेहमी भावनिकता, त्यानंतर सायकोलॉजी, प्रत्येक व्यक्ती एक सायकोलॉजी ठरलेली असते, त्यानंतर त्याची जेनेटिक्स मधनं जे आलेली भावभावनांचं नियंत्रण असते, ते जे काही रिफ्लेक्शन असते ते रिफ्लेक्शन, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं प्रेम, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं वात्सल्य, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये झोकून देण्याची प्रवृत्ती, म्हणजे ती देशभक्ती असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं प्रेम असू दे, इतर कोणत्याही प्रकारच्या गोष्टी असू दे, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तो मेंदूचा उजवा भाग करत असतो. आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते आपल्या नेहमी डाव्या हातावरती होत असतं. असा त्याचा म्हटलं तर हा सायंटिफिक भाग आहे. म्हणजे ज्यावेळी आपण शास्त्र असं म्हणतो तर हे अशा पद्धतीचं शास्त्र आहे की जे व्यक्ती परत बदलत जातं, अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो, कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे. मी हाच पुढचा प्रश्न विचारणार होते की आपण हस्त शास्त्र म्हणतोय किंवा हस्तरेखा शास्त्र म्हणतोय, तर हाताचा भाग तर ह्याच्यामध्ये आलाच, तर शरीराच्या इतर कुठल्या अवयवांचा भाग तर म्हणजे ह्याच्यामध्ये समावेश वगैरे होतो का? ज्याचं तुम्ही आधीच उत्तर दिलं की मेंदू आपला त्याच्यामध्ये खूप मोठं काम करतो, ज्याचं रिफ्लेक्शन आपल्याला पडत असतं. असं म्हटलं जातं की स्त्री पुरुषांचे हात पाहण्याची, म्हणजे त्यांच्या रेषा वगैरे पाहण्याची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात की स्त्रियांचा जर हात बघायचा असेल तर डावा हात पाहावा आणि पुरुषांचा पाहायचा असेल तर उजवा हात पाहावा. तर ह्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे, म्हणजे हे खरं आहे का? म्हटलं तर हे कसं आहे की एका दृष्टीनं बरोबर आहे. म्हणजे पूर्वीचे जे शास्त्रवेत्ते होते त्यांनी हा नियम घालून दिला होता किंवा ते की प्रत्येक स्त्रीचा जर हात बघायचा असेल तर तो तिच्या डाव्या हातावरून बघावा आणि पुरुषाचा हात जर असेल तर तो उजव्या हातावरून बघावा. आता मी आपल्याला सांगितलं की आपला जो डावा भाग असतो मेंदूचा तो प्रॅक्टिकल डिसिजन घेणारा असतो. पुरुष माणूस जो असतो तो नेहमी प्रॅक्टिकल बेसवरती चालत असतो. आज मला कुठलं काम करायचं आहे, किती काम करायचे, किती पैसे मिळवायचे, कुटुंबाचा माझ्यावरती किती भार आहे, मला किती तसं नियोजन केलं पाहिजे, आणि त्याला जगाच्या कठोर नियमांना तोंड द्यावं लागतं नेहमी. त्यामुळे पुरुष जो असतो त्याचा नेहमी उजवा हात बघण्याचे संकेत होते. म्हणजे याचं कारण हे असं आहे की पूर्वीच्या काळापासून असं एक थोडक्यात चालत आलंय की संपूर्ण घराची जबाबदारी ही पुरुषावर असते, त्याच्याकडे निर्णय क्षमता जास्त असते, म्हणजे घ्यायला लागते त्याला. आणि स्त्रीचं कसं असतं की स्त्री ही मुळात भावनाशील असते. म्हणजे लहान बाळाचं संगोपन करणे, त्याला जन्म देणे, त्याचं संगोपन करणे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये वात्सल्य भावनेनं बघणे, एखाद्या गोष्टीमध्ये दयाभाव जागृत असणे, किंवा सौंदर्य हा जो भाग आहे जगातलं जे यच्चावत सौंदर्य आहे ते स्त्रीकडे असतं असं तत्ववेत्याने सांगितलं. कारण स्त्री ही सौंदर्याच म्हणजे शारीरिक सौंदर्य असं नव्हे, मानसिक सौंदर्य किंवा वैचारिक सौंदर्य जे आहे हे निसर्गाने किंवा परमेश्वराने स्त्रीला बहाल केलं. त्यामुळे त्या बाबतीतला जर आपण रिफ्लेक्शन बघितलं तर ते उजव्या मेंदूचा जो भाग आहे तो स्त्रीच्या डाव्या हातावरती रिफ्लेक्ट होत असतो. त्यामुळे स्त्रीचा डावा हात बघावा असेल. पण आज जमाना असा आहे
की आज स्त्रिया प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहेत किंवा अग्रेसर आहेत. म्हणजे अगदी विमान चालवण्यापासून ते लष्करामध्ये स्वतः काम करतात. आता जबाबदाऱ्या बदलत चाललेल्या आहेत. आता सिंदूर सारखं आपले जे लष्कराचे हे झाले त्याच्यामध्ये ज्या स्त्रियांनी सहभाग घेतला किंवा शत्रू पक्षाला धूळ चारली, त्या प्रत्यक्षात 2 ते 3 महत्वाच्या स्त्रिया आहेत, लक्षात ठेवा. तेव्हा अशा स्त्रियांच्या बाबतीत म्हणा किंवा ज्या आज नोकरी करून स्वतःचं घर चालवतात, सगळ्या समाजाची कुटुंबाची व्यवस्था बघतात, त्या स्त्रियांचे उजवे हातच बघितले पाहिजेत किंवा त्या स्त्रियांचे दोन्ही हात बघितले पाहिजेत. आज असा एक भाग आहे, म्हणजे आज एक ट्रेंड आहे नवीन, की बऱ्याच वेळेला स्त्रिया घरामध्ये बाहेर काम करतात आणि पुरुष घर सांभाळतो. असा हल्ली फॉरेन मध्ये ट्रेंड आहे आणि आता भारतात पण तो यायला लागला. मग अशा वेळेला काय करायचं, तर त्या पुरुषाचा डावा हात बघायचा, कारण त्याच्यावरती जबाबदारी आलेली. पण ह्या दोन्हीचं जर आपल्याला कन्क्लुजन काढायचं असेल तर हे दोन्ही हात आपल्याला नेहमी बघायला पाहिजे. ओके. म्हणजे आपण जसं म्हणतो की प्रत्येक आपले जे परंपरागत चालत आलेल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या काळानुसार त्याला काहीतरी कारण होते आणि म्हणून त्या तशा तयार केलेल्या होत्या. सो हे बघण्यामागे पण ती कारण होती. अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण हस्तरेखा शास्त्र म्हणजे नेमकं काय, ह्याची पार्श्वभूमी काय आहे, हे खरंच शास्त्रीय आहे का, हे सर्व जाणून घेतलं. अशाच पद्धतीने पुढील भागात आपण याविषयीची सखोल माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला इनामदार सर आहेतच मार्गदर्शन करायला. याविषयी तुम्हाला जर काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.